नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्व ठीक असताल. मी पण ठीक आहे. मी आहे साक्षी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आणि माझ्या नवऱ्याने घेतलं होतं एक चॅलेंज, रोज मुंब्रा देवीला जाण्याचं. आणि आज होता आमचा डे फर्स्ट आणि त्यात मुंबईच्या लोकलची गर्दी पाहून आपल्याला आता चक्करच येते. त्यात आपण नवीन मुंबईमध्ये आणि हे होतं आमचं डेस्टिनेशन. आम्हाला तर काही लिफ्टमध्ये जागा भेटली नाही, त्यामुळं आम्हाला पायरीनंच खाली यावं लागलं. कारण की आम्ही दोघं पण ना खात्यापित्या घरचे, त्यामुळं लिफ्ट जरा ओव्हरलोड झाली. मग काय उतरावं लागलं खाली. मनीपासून पायऱ्यापर्यंतच हालत जरा खराब झाली होती. असं वाटतच नव्हतं घर चढू म्हणून. खरं तर माझ्या नवऱ्याची खूप इच्छा होती मला मुंब्रा देवीला न्यायचं. खूप दिवसापासून चाललं होतं आमचं, पण काय योगच येत नव्हता आम्हाला जायचा. पण ते म्हणतात ना, देवानेच बोलावं लागतं तेव्हा जाण्याचा मार्ग निघतो, तसंच आमच्यासोबतही झालं. फायनली आम्ही पायऱ्या चढायला चालू केल्याच होत्या आणि पुढे आल्यावर दिसला आम्हाला डोंगरातून येणारा वॉटरफॉल आणि त्याच्या साईडला मेलेला बिबट्या. याचे हे हाल कुणी केले माहीत नाही, पण आमचा इकडचा बिबट्याचे हाल स्वतःचे करून घेतलेले आहे. अजून आम्ही हायवे पण क्रॉस नव्हता केला, इथंच आमची एनर्जी संपली होती. आणि माझा नवरा तर इथंच बसून घेण्याच्या मार्गावर होता. मग मी एकटी जाऊ का? आणि आत्ताशी कुठं पायऱ्या चालू झाल्या होत्या चढायला आणि त्याच्यात आम्ही 2-3 स्टॉप घेतले. आमचे राव तर इथंच थकले होते. नाव फक्त रावांचं आहे, खरं तर मी पण थकलेच होते. एकदम छान पावसाचं वातावरण होतं आणि डोंगर असा हिरव्यागार दागिन्याने सजलेला दिसत होता. पायऱ्या चढून चढून खूप थकले होते बरं का, म्हणून थांबले होते जरा. माझा नवरा लगेच आरडायला लागला मागून, पण त्यांना थोडे हरणं दाखवून म्हणलं नाही बेल नाही. पुढे येऊ नये अशी माझी मजा बघत होते बरं का. मुंब्रा देवीचा पहिला दिवस. वेलकम टू मुंब्रा देवी. मंदिर पण दिसानीत खबर आहे अजून. दुसरा स्टॉप. तिसरा आहे. दुसरा आहे. सगळ्यात शेवट आपण तिथं बोगद्यातून वर चढलो तेव्हा तिथं एकदा बसलो होतो. तीन स्टार्टिंग आहे ना. स्टार्टिंग करायची आधीच पायऱ्याने चढलो नाही का आपण, त्याच्या आधी पायऱ्या नव्हत्या का? तिसरा स्टॉप. हा किती होते काय माहिती. चल लवकर, आपण आम्ही आलो. चला लवकर. चला ना, आलो मागे तुम्ही पुढे चला. पा हा लवकर उठा. हा लगेच चला ना. तुम्ही सर पुढे आम्ही आलो मागे. पुढचं थोडं मंदिर दिसत. अंधार यायला लागले.
आणि घेऊ सगळं तोंड काळा दिसून राहिलं, काय दिसत नाही. अहो तुझं कॅप्चर नाही होते. अरे देवा, बसले का? फायनली आम्ही पोहोचलो, पण कोणत्या हालतमध्ये पोहोचलो इसकी कोई गॅरंटी नाही. चला उघडायला चाल. एक स्टॉप तरी घाला ना अजून. हे का आता हे असं झालंय बरं का. मेंटल हेल्थ ठीक नव्हती म्हणून ट्रेकिंगला गेलो, नंतर समजलं फिजिकल हेल्थ पण ठीक नाही आहे. आणि आम्ही घेतलं आहे आता 100 डेज चॅलेंज, रोज मुंब्रा देवीला येण्याचं. फुल नाही रे के तुझे. आणि फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो होतो आणि दर्शन वगैरे घेतले. तर असा होता आमचा डे फर्स्ट. हां मागावं लागतं का? फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. मोबाईल आडवा झाला आता, उभा झाला होता मुंब्रा देवीला. आय डोंट नो. काय माहिती. मी पण आलेली तुमच्यासोबत. पण एखादा मला माझ्या अंगात देवी उतरते. आहा भाई हमको जाने देते ना, फिर करते. हा तू झगडा करते. अरे भाई तू दिसा ना, ते कुत्रा दिसा ना.